जरासुद्धा वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट रेसिपी सुरू करणार आहोत। तर या ठिकाणी मी 1 वाटी भरून जाड पोहे वापरलेले आहे। तुम्ही वाटी कुठलीही वापरू शकता, तुमच्या घरी जी वाटी अवेलेबल आहे ती। मेजरमेंट जरासुद्धा चुकणार नाही। तर या ठिकाणी आपण जे जाड पोहे घेतलेले आहे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 पाण्याने याला धुवून घेणं आवश्यक आहे, कारण यामध्ये कचरा वगैरे खूप असतो त्यामुळे। तर आपण हलकसं हाताने पोहे फिरवून घेऊया आणि यातील संपूर्ण पाणी काढून घेऊया। तुम्ही बघू शकता किती यावर काड्या वगैरे वर आलेल्या आहेत। आता आपण हे पाणी फेकून दिल्यानंतर बघा आपले पोहे थोडेसे मोकळे सुटसुटीत झालेले आहे। पण आपल्याला असे पोहे नको, तर यामध्ये आपल्याला अगदीच थोडंसं पाणी घालायचं आहे। तर इथे पाणी घालताना लक्षात घ्या, अगदीच आपल्याला थोडंसं म्हणजे साधारणतः 1 टेबलस्पून पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे। आणि हे पोहे आपण फिरवून अगदीच 2 ते 3 मिनिटाकरता झाकून ठेवूया। तर इथे बघा पोहे असे फिरवून घ्यायचे आहे, जेणेकरून संपूर्ण पोहे छान व्यवस्थितरित्या फुगले जातील। तर आपण 2 ते 3 मिनिटानंतर पोहे बघून घेऊयात। तर पोहे छान फुगलेले आहेत आणि थोडे नरम झालेले आहेत। याला आपल्याला आपण भात जसा कुस्करतो त्या पद्धतीने याला कुस्करून घ्यायचं आहे आणि थोडंसं सॉफ्ट बनवून घ्यायचं आहे। तर संपूर्ण पोहे या पद्धतीने मी छान कुस्करून घेतलेले आहे। आता आपण यामध्ये इन्ग्रेडियंट घालूया। तर इथे अगदीच बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही हे जिन्नस ॲड करू शकता। यामध्ये आपण बारीक हिरवी चिरलेली मिरची घालायची आहे। तुम्ही यामध्ये ठेचासुद्धा घालू शकता मिरचीचा। तसेच कोथिंबीर घालूया। यामध्ये सोबत आपल्याला धनेपूड आणि जिरेपूड देखील घालून घ्यायची आहे। तर त्याआधी आपण जिरं घालून घेऊया। तर आपण इथे जाड जिरं घालून घेतलेलं आहे। सोबतच यामध्ये आपण धनेपूड, जिरेपूड आणि कसुरी मेथी देखील घालून घेऊया। तर कसुरी मेथीने छान फ्लेवर येतो, म्हणून मी कसुरी मेथी वापरलेली आहे। तुम्ही स्किप केली तरी चालेल। सोबत आपण यामध्ये हळद घालून घेऊया आणि मीठ घालून घेऊया चवीनुसार। तर यामध्ये तुम्हाला आवडीचे जिन्नस ॲड करायचे असेल, जसं की गाजर, पालक वगैरे, मेथी वगैरे तुम्ही ॲड करू शकता। लाल तिखट घालून घेऊया आणि चवीनुसार ओवा घालून घेऊया। सोबत यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर इथे मी पोहे खायच्या चमच्याने 3 चमच तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। इथे फक्त पीठ आपल्याला बाइंडिंगसाठी घालायचं आहे आणि थोडंसं आपल्या रेसिपीला कुरकुरीतपणा यावं त्याकरता घालायचं आहे। म्हणून इथे तांदळाचं पीठ थोडं कमी जास्त झालं तरी काहीही हरकत नाही। तर हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मिश्रण पूर्णपणे कोरडं आहे, तर त्यामुळे आपल्याला यामध्ये अगदीच थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण ओलसर बनवून त्याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर गोळा छान घट्टसर मळून घ्यायचा आहे, एकदम पातळ गोळा होऊ देऊ नका। तर मी अशा पद्धतीने संपूर्ण मिश्रणाचा व्यवस्थितरित्या घट्ट असा गोळा बनवून घेतलेला आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। आता आपल्याला हातावर तेल लावून घ्यायचं आहे। तर इथे हातावर तेल लावून घेणं आवश्यक आहे, नाहीतर हे जे मिश्रण आहे ते आपल्या हाताला चिपकू शकतं। आणि याचे वडे बनवून घ्यायचे आहे किंवा तुम्ही कटलेट्स म्हणू शकता, आपल्याला याचे बनवून घ्यायचे। तर तुम्ही जितके पातळ याचे वडे बनवून घेऊ शकाल तितके पातळ बनवून घ्या। त्याने काय होईल, आपले जे हे वडे आहे ते खायला छान कुरकुरीत लागतील, आतून सुद्धा कुरकुरीत लागतील आणि बाहेरून सुद्धा कुरकुरीत लागतील। तर संपूर्ण अशाच पद्धतीने मी वडे बनवून घेतलेले आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। आता आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर वडे तळून घेताना लक्षात घ्या, गॅसची फ्लेम ही हाय असावी, म्हणजेच तेल हाय फ्लेमवर तापलेलं असावं। मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर तेलाला अजिबात तापवून घेऊ नका। हाय फ्लेमवरच याला तापवून घ्या, तरच वडे तुमचे कुरकुरीत होतील आणि वडे जे आपण मिश्रण बनवलेलं ते सुटणार नाही, तेलामध्ये फुटणार नाही। तर त्यामुळे इथे लक्षात घ्या, छान कुरकुरीत जर वडे हवे असतील तर तेल अगदीच हाय फ्लेमवर तापवून घ्या। नंतर तुम्ही याला लो फ्लेमवर केलं तरी चालेल। आता आपल्याला हे तळे थोडेसे लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि असे छान तरंगेपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर लालसर रंग येईपर्यंत छान मी असे वडे तळून घेतलेले आहे आणि इतके कुरकुरीत असे वडे हे खायला रेडी होतात। तर नेहमी पोहे, बटाटा पोहे, कांदे पोहे खाऊन नक्कीच कंटाळा येतो आपल्याला, तर हा एक उत्तम पर्याय आहे पोह्याचा कटलेट बनवण्याचा। तर तुम्ही ही रेसिपी एकदा तरी नक्कीच ट्राय करा। तर यातील मी तुम्हाला वडे काही दाखवत आहे बनवून आणि त्यातील काही वडे मी तोडून देखील दाखवते की कुरकुरीत झाले की नाही तर खरंच। तर बघू शकता यातील मी जे वडे बनवलेले होते तुम्हाला दाखवते, किती क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहे। बघा तुम्हाला दिसत असेल आणि तुम्हाला वाटत असेल खरंच क्रिस्पी झालेले आहे। तर रेसिपीवर कमेंट नक्कीच करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील करा।